इचलकरंजीच्या हृदयात असलेले फॉर्च्यून प्लाझा मॉल, एकाच ठिकाणी सिनेमा, रेस्टॉरंट्स, नामांकित ब्रँड्स आणि आलिशान हॉटेलची सोय. आणि जर तुम्ही स्वप्नातील घर किंवा व्यवसायासाठी योग्य जागा शोधत असाल तर फॉर्च्यून स्काय सिटी रेसिडेन्शियल फ्लॅट्स आणि कमर्शियल शॉप्ससह तुमच्यासाठी उत्तम पत्ता. उत्तम प्रकाश टॉकीज, चांदणी चौकाजवळ. मनोरंजन, खरेदी आणि राहणी यासाठी आजच भेट द्या. फॉर्च्यून शा ग्रुप, इचलकरंजी. कोल्हापूर युवा पत्रकार संघ आयोजित ग्रामीण पत्रकारांच्या समस्या जाणून घेण्यासाठी बैठक संपन्न. पत्रकारांच्या व सामाजिक प्रश्नांवर पुढाकार घेणार. पन्हाळा शासकीय विश्रामगृहाजवळ कोल्हापूर युवा पत्रकार संघाच्या वतीने ग्रामीण पत्रकारांच्या अडीअडचणी व समस्या जाणून घेण्यासाठी एक दिवसाची बैठक आयोजित करण्यात आली होती. नवीन, नवोदित व तज्ज्ञ वरिष्ठ पत्रकार, सभासद, पदाधिकाऱ्यांसह भागातील पत्रकार उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. सुरुवातीला संस्थापक अध्यक्ष शिवाजी शिंगे यांनी आपल्या प्रास्ताविकात युवा पत्रकार संघाच्या कार्याला 16 वर्षापर्यंतच्या कार्याचा आढावा दिला. आजपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात अखंडपणे सेवा सुरू असल्याचे सांगितले. पत्रकारांनी आपल्यासह आपल्या कुटुंबाला पत्रकारांसाठी शासन स्तरावर असलेल्या योजनांचा लाभ घ्यावा, तसेच पत्रकारिता करत असताना आपली विश्वासार्हता, चांगले कार्य करून आपले रेकॉर्ड करून दप्तरी नोंद ठेवावे. यामुळे शासन स्तरावर असलेल्या योजनांचे लाभ मिळतील. त्यासाठी लागणारी मदत युवा पत्रकार संघ करण्यास तयार आहे, असे ते म्हणाले. कार्यक्रमाची प्रमुख उपस्थितीमध्ये संचार टाइम्सचे ब्युरो चीफ मंजूभाई सरकवास व वरिष्ठ पत्रकार नंदकुमार तेली होते. ग्रामीण पत्रकार संदर्भात मार्गदर्शनपर बोलताना माध्यम तज्ज्ञ विवेक पोर्लेकर यांनी पत्रकारांनी आपली खरी ओळख निर्माण करण्यासाठी आपल्या लेखणीतून बातमी करत असताना प्रथम बातमीची परिस्थिती समजावून घेऊन तळापर्यंत जाऊन आपल्याकडे योग्य तो पुरावा ठेवूनच बातमी केलेली कधीही चांगली आहे. आपल्या स्वतःचा अनुभव सांगत असताना अनेक उदाहरणे त्यांनी उपस्थित पत्रकारांना लाभ होईल असे आपल्या उद्गारातून त्यांनी मांडले. तसेच युवा पत्रकार संघाने घेतलेली आजची बैठक खरोखर कौतुकास्पद असून अनेक ग्रामीण भागामध्ये पत्रकारांची समस्या खूप आहे. त्यासाठी मेळावा, परिषदच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्यास उपयुक्त ठरेल. भविष्यात युवा पत्रकार संघाने ग्रामीण भागामध्ये लक्ष घालून ग्रामीण पत्रकारांची समस्या सोडवावी, असेही त्यांनी सूचना दिल्या. संचार टाइम्सचे मंजूभाई सरकवास यांनी आपल्या मनोगतात आपले अध्यक्ष शिवाजी शिंगे यांची 19 वर्षापासून संबंध असल्याचे सांगत पूर्वी संघर्षमय पत्रकारिता करताना आम्हाला अनेक अनुभव आल्याचे त्यांनी सांगितले. आता पत्रकारितेत अनेक बदल घडत गेले आहेत. पत्रकारांनी एकजूट व एकत्र राहिल्यास अनेक अडचणीवर मात करून अनेक प्रश्न आपण सोडवू शकतो. त्यासाठी एकत्र राहण्याचे व एकत्र येण्याचा सल्ला त्यांनी दिला. भविष्यामध्ये गरज लागल्यास माझ्या वुमन राईट संघटनेच्या माध्यमातून युवा पत्रकार संघाला मदत करण्याचीही त्यांनी ग्वाही दिली. पोलीस ऑफ इंडिया न्यूजचे संपादक डॉ. युवराज मोरे यांनी आपल्या मनोगतात कडवटपण, वस्तुस्थिती, सत्य परिस्थिती, आजची पत्रकारिता कशी चालते याबद्दल उपस्थितांना खोचकपणे बोलत प्रामाणिकपणे पत्रकारिता केल्यास वाईट वृत्तींना आपल्याकडे बोट करण्याचे धाडस कोणाकडून होणार नाही. पत्रकारांनी निव्वळ पैशाच्या मागे न पळता सामाजिक वृत्तीने पत्रकारिता करावी. आपल्या दैनंदिन कार्यात आपल्यामध्ये बदल घडले पाहिजे, असे त्यांनी परखडपणे मत मांडले. वरिष्ठ पत्रकार नंदकुमार तेली यांनी आजची बैठक ग्रामीण पत्रकारांची समस्या व अडीअडचणी जाणून घेण्यासाठी असून अनेक वेळा आपल्या संघाचा मूळ उद्देश बाजूला राहत असल्याची जाणीव करून दिली. तसेच संघाने मूळ उद्देश पकडून आपले कार्य केले पाहिजे. पदाधिकाऱ्यांनी सभासदांच्याकडे बारकाईने लक्ष देऊन ज्येष्ठ पत्रकारांचा सल्ला घेऊन संघाचा उद्देश साध्य होईल अशा प्रकारे काम केल्यास यश नक्कीच मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. पुढे बोलताना ते म्हणाले, कोणाबरोबर स्पर्धा करण्यापेक्षा आपल्या पत्रकारितेचे मूल्य जपले पाहिजे. रोज थोडे थोडे आपल्यात सुधारणा झाली पाहिजे. शेवटी त्यांनी पुढारीचे वरिष्ठ पत्रकार अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत युवा पत्रकार संघाचा 16वा वर्धापन दिन साजरा केल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. युवा नेते अमर देसाई, प्रकाश कांबळे व कौतुक नागवेकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. सुरुवातच युवा पत्रकार संघाच्या वतीने नूतन पन्हाळा तालुका अध्यक्ष साहिल पवार, कार्याध्यक्ष शाहबाज मुजावर यांच्यासह कार्यकारिणी जाहीर करून शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष मेघराज हट्टी, अमोल पोद्दार, परिवर्तन फाउंडेशनचे अध्यक्ष
अमोल कुरणे, अजय शिंगे, रविराज कांबळे, संतोष कुरणे, जावेद देवदी, शिवाजी धनवंत, लखन आणि ग्रामीण परिसरातील पत्रकार, नागरिक उपस्थित होते. शेवटी सचिव शरद माळी यांनी सर्वांचे आभार मानले. पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी प्रतिनिधी सुनील मानेसह संपादक डॉक्टर युवराज मोरे.